नमस्कार, माझे नाव सोहम संजय गाडेकर. माझ्या शाळेचे नाव जी प्राशा प्राथमिक शाळा मारसावळी. मी आता 8वी वर्गात शिकतो. गावाकडे जर हात पाय गुडघा काही जर मुचकलं तर गावाकडील एक बाबा जसे की वरिष्ठ माणूस हात पाय चोळून देते आणि त्या हात पाय चोळल्यावर त्याला जसे की पानं बांधायची सांगते. पानं जसे की वडाचे पानं, लिंबाचे पानं, बदामाचे पानं बांधायला सांगतात. पण शहराकडे तसं नसते. शहराकडे जर कोणी मुलगा खेळताना पडला, कोणी वरिष्ठ माणूस गाडीहून पडला, त्याच्या हातापायाला जर हात पाय जर मुचकला तर त्याला दवाखान्यात जावं लागतं. त्या हाताचा पायाचा एक्सरे काढावा लागतो. किमोथेरपी करावी लागते. त्याच्यामध्ये खूप खर्च होतो आणि गोळ्यासुद्धा घ्यावा लागतात. पण गावाकडे तसं नसतं. गावाकडील एक बाबा आपल्याला ते कसं करायचं ते सर्व सांगतात. पानं बांधायला सांगतात आणि आपण बघून घेऊया ते बाबा कसे आहेत. मी नाथ गिरी आहे आणि मी मारसावळीचा आहे आणि हे काम करतो की ज्यांचं हात मोडा, पाय मचकला, ज्यांचा जसं त्रास असला तसं मी लक्ष करून ते काम करतो. आणि काम करत असताना त्यांना काय वेदना होतात ते समजून घेणं, त्यांच्यावर नीट व्यवस्था ठेवणं, चांगल्या प्रकारचं त्यांचं चोळणं हे काम मी करतो. तसेच लिंबाचा पाला, बदामाचा पाला, वडाचे पानं, जसे वनस्पतीची पाने ही काम करतो आणि जसं त्यांची वेदना आहे तसं मी उपचार करतो. हे करत असताना खूप मनाला आनंद भेटतो आणि आनंद भेटत असताना त्यांच्याही सुद्धा मनाला आनंद भेटतो की आपलं मेडिकल न करता आपला हात पाय हे अवयव हे बरे होतात. कशामुळं की हातामुळं ते एक नॉर्मल एक काहीतरी देवी शक्ती म्हणा की ती आपलं गुण आहे. त्याच पद्धतीनं जसं दुखत असेल तसं उपचार करून ते दुःख मी बरं करतो. त्यामुळं सुद्धा त्यांचा पायसुद्धा दुखत होता, कारण मोटरसायकल पडला होता आणि पडत असताना खूप पाय सुजला होता. आणि ज्यावेळेस पाय सुजला त्यावेळेस मी त्यांना तांदळाचा भात बांधायला सांगितला होता. तांदळाचा भात त्यांनी 2 दिवस बांधला. तो पाय थोडा नरम झाला आणि नरम झाल्यानंतर मी चोळचाळ केली, तो पाय उतरल्यानंतर पुन्हा त्याला बदामाचं पानं बांधून लावले, तसेच वडाचे पानं बांधून लावले, लिंबाचं पाला बांधून लावला. तो पाय 4 दिवसानंतर बनवला, म्हणजे दवाखान्यात जायचं काम बंद झालं. इतकं माझ्या हातामध्ये यश आलेलं आहे. इतकं माझ्या चोळण्याचा किंवा लक्षपूर्वक पाहिल्याचा गुणधर्म आढळून येत आहे. की त्यांचा हात दुखत होता, त्याला मी उपचार केला. त्याला लिंबाचं पाला बांधले, त्याच्यानंतर बदामाचे बांधले, जसं सांगितलं त्या मुलाला बांधलं. पण त्याला गुण आणला आहे. कशामुळं ऐकल्यामुळं त्याचे चांगल्या प्रकारची मालिश केली, त्याला तेल लावलं, अनेक प्रकारचं वनस्पती तेल लावलं. तो हात चोळताना दुखत होता पण आता एकदम बरा झाला आहे. बरं होत असताना मनामध्ये जी वेदना आहे आपल्या यशामुळं प्रत्येकाला गुण येतो, हे आपलं कर्तव्य आहे. तसं करत असताना मी खूप काम करतो आणि काम करत असताना कोणाचा पाय मुचकला असेल त्याच्यावर मी सुद्धा उपचार करतो. कोणाच्यावर हात दुखत असेल त्याला सुद्धा पाणी बांधून मी एक प्रकारचं त्यांचं वास्तव्य नीट करतो.